बातमी ठाण्याची आहे। ठाण्यात मनसे आणि ठाकरे सेनेच्या उमेदवारांचा अर्ज आता अवैध ठरवतोय। मनसेच्या उमेदवार प्राची घाडगेंचा अर्ज अवैध ठरवण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद चव्हाणांचा अर्ज अवैध आहे। मवियाचे नेते जाब विचारण्याकरता पोहोचलेले आहेत निवडणूक कार्यालयामध्ये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी उमेदवार होतो। ते कारण काहीच नव्हतं। ही छाननी फॉर्म मला दिली, सर्व पेपर वर्किंग सर्व छाननी झाल्यानंतर त्याच्यावरती असं लिहिलं होतं दोन कारण होते। त्याच्यावरती तुमची सही अक्षरी नाहीये। जाणून बुजून ते फॉर्म कशा तऱ्हेने बाद होतील असं या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये मला वाटतं आम्हाला वाटत नाही की न्याय मिळणार नाही, परंतु आम्हाला रस्त्यावर उतरून त्यासाठी न्याय मागायला लागेल। आपल्या सत्सद विवेक बुद्धीला सोडून सांगावं की ह्या पानाला काय अर्थ आहे, हे कोणाचं पान आहे। या पानावरती ना नाव, ना तारीख, ना वेळ, ना स्थळ, ना उमेदवाराची सही, ना उमेदवाराचं नाव, हा कोणाचं हेच कळत नाही। ते म्हणतात नाही, पण ऍफिडेव्हिट ज्यांनी सही केली त्याची सही नाही ना, मग झालं मंजूर। सगळ्यांच्या आरोनचे तुम्ही फोन चेक करा, प्रत्येकाला वरिष्ठ मंत्र्यांचे फोन आले, प्रत्येकाला हे करू नका, हे सांभाळून करा। बाजूला फोन घेऊन जाऊन बोलण्याची गरज काय तुम्हाला? तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना जागेवर बसून बोला ना। त्यांनी पहिलंच कबूल केलं की माझ्याकडनं चुकी झाली। निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की स्क्रुटनी चालू व्हायच्या आधी जमा झालेले फॉर्म हे डिस्प्ले करायचे असतात आणि मग त्याच्यावर स्क्रुटनी चालू होते, मग लोक ऑब्जेक्शन घेतात। मुळात मॅडम सगळ्यात पहिल्या तिथेच चुकल्या, जे 11 वाजता स्क्रुटनीच्या आधी जे फॉर्म लावायचे होते ते त्यांनी 3:30 वाजता लावले। याचा अर्थ पहिल्या नियमाचं त्यांनी पालन केलं नाही आणि म्हणून या सगळ्या वाद सुरू झाल्या। त्यांचं असं मत आहे, आम्ही ऍफिडेव्हिट त्यांनी नंतर मला आणून दिला पण तो आम्ही लावायला विसरलो। एवढी मोठी अधिकारी असं कसं म्हणू शकतो की आम्ही लावायला विसरलो? नागपूरमधील भाजपा आमदाराच्या मुलाला काँग्रेसची ऑफर आहे। आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाला काँग्रेसनं ऑफर दिली आहे। भाजपची उमेदवारी न मिळाल्यानं रोहित खोपडे नाराज होते। त्यांनी फेसबुक पोस्टही लिहिलेली होती। त्यानंतर आपली पक्षावर नाराजी नाही अशीही सुधारित फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिलेली होती। आता या सगळ्या घडामोडीनंतर रोहित खोपडे यांना काँग्रेसनं ऑफर दिलेली आहे। रोहित काही काळापासून नाराज जरी झाला असेल तर तो उत्तम कार्यकर्ता आहे, तो उत्तम काम करतो, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे। तो वडील जरी त्यांचे राजकारणात असले तरी त्यांचं एक काम चालू राहतं सकाळपासून। रोहितही तेवढंच काम करतो। कुण्या आमदाराचा मुलगा होणे चुकीचे नाही, परंतु कर्तृत्वान नसेल तर त्याला तिकीट द्यायला काही अडचण नाही। पण यावेळी पक्षाने भूमिका घेतली की आमदार खासदाराच्या मुलांनी निवडणूक न लढता सर्वसाधारण कार्यकर्त्यांना निवडणूक लढवली पाहिजे असा सामूहिक निर्णय आम्ही घेतला। अशी 40-45 युवकांची चांगली यादी आहे जे आमदार खासदारचे मुलं आहेत, ते कर्तृत्वानी आहे। पण पक्षाने निर्णय घेतला की आमदार खासदारचे मुलं नाही लढणार, यावेळी कार्यकर्ते लढतील, म्हणून त्या ठिकाणी थोडी नाराजी झाली आहे। पण रोहित हा चांगला कार्यकर्ता आहे, आम्ही त्याला समजवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।